एका मध्यमवयीन महिलेच्या खुनाच्या वृत्तानं पनवेल शहर हादरलं होतं। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणिकनगर सोसायटीमध्ये 44 वर्षाच्या प्रिया नाईक यांना अत्यंत निर्घुण पद्धतीने संपवण्यात आलं होतं। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली होती। माणिकनगरमध्ये प्रिया नाईक यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत पोलीस तपास करत होते। मात्र आता या प्रकरणाचा अतिशय धक्कादायक खुलासा पोलिसांमार्फत करण्यात आलाय। तपास करताना काही धागेदोरी हाती लागल्यानं पोलिसांनी 2 संशयित म्हणजेच विवेक गणेश पाटील वय वर्ष 19 आणि विशाल अमरेश पांडे यांना ताब्यात घेतलं। हे दोघेही पनवेल कोण येथील रहिवासी आहेत। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली। मात्र या खुनात मृत महिलेची मुलगी प्रणाली नाईक हिचा देखील सहभाग असून तिनेच आईच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा या आरोपींनी केलाय। त्यानंतर तात्काळ मुलीला देखील ताब्यात घेण्यात आलं। आई आपल्यावर अनेक निर्बंध लादते, खर्चाला पुरेसे पैसे देत नाही, त्यामुळे तिचा आईवर राग होता। अशातच सातत्याने मायलेकीमध्ये भांडण होत होतं। त्यामुळे प्रणाली नाईक हिने आपल्या 2 साथीदारांसह आपल्या जन्मदात्या आईला अत्यंत निष्ठुरपणे संपवलं, असा खुलासा मुलीनेच पोलिसांकडे केलाय। प्रिया नाईक यांचे मारेकरी गजाआड झाले असले तरी या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होणार का याचा देखील तपास पनवेल शहर पोलिसांमार्फत सुरू आहे। दिनांक 13 तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत। तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा, तिचं नाव प्रिया नाईक आहे, मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला। मग त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला। दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता। त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात 14 तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला। त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, साक्षीदारांकडे विचारपूस केली। त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी महिला आहे, तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार आहे 2 विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून 13 तारखेला हा विवेक पाटील, विशाल पांडे हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला। मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी 23 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली। आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे। तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं। त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथमदर्शनी दिसून येतं। तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आणखी काही उद्देश होता का याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत। प्रत्यक्ष सहभाग काही होता का यामध्ये? तिने कट रचलेला होता। या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचा आहे आणि त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।